नमस्कार. मी श्रीनिवास फडणीस. वैदिक भारतीय पंचांगानुसार सध्या दिनांक 17 मे 2026 पासून अधिक मास चालू होत आहे आणि हिंदू धर्मामध्ये अधिक मासाचं महत्त्व खूप आहे. कारण या महिन्यामध्ये अनेक व्रत, देवपूजा, धर्म अशा प्रकारचे विधी केले जातात. आता विशेष म्हणजे अधिक मासाला मळमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. कारण दर 3 वर्षांनी हा अधिक मास येतो. आता आपलं जे पंचांग आहे ते सूर्य आणि चंद्र याच्या गतीवर अवलंबून आहे. म्हणजे सूर्याची गती आणि चंद्राची गती यावर आपलं पंचांग ठरतं. आता सौरवर्षानुसार 365 दिवस आणि 6 तास अशी सूर्याची गती असते, तर चंद्राची गती 354 दिवस असते. आणि दर 2 वर्षात एकूण 11 दिवसांचा हा फरक पडतो. आणि हा फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतुचक्र हे अचूक राखण्यासाठी दर 32 महिने 16 दिवस आणि 4 घटिकानंतर पंचांगामध्ये हा अधिक मास येतो. आणि हा अधिक मास हा एक पवित्र मास म्हणून संबोधला जातो. आता या दर 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास, या अधिक मासाला मळमास असे हिणवलं जायचं. म्हणून हा जो मास आहे किंवा महिना आहे तो विष्णूकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की बाबा असं असं मला प्रत्येक महिन्याची एक देवता आहे, प्रत्येक महिन्याचं एक देवाचं अनुष्ठान आहे प्रत्येक महिन्याला, पण हा जो माझा मास आहे तो मळमास म्हणून संबोधला जातो. तर विष्णूने सांगितलं की या मासाला मी स्वतःचं नाव म्हणजे पुरुषोत्तम नाव हे देतो आणि हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाईल. आणि म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मासही असं म्हणतात. विशेष करून या मासामध्ये जावयांना पुरुषोत्तम रूपी देवता समजून जावयाचं पूजन केलं जातं, ब्राह्मणांना दानधर्म दिला जातो आणि विशेष म्हणजे त्यांना जावयांना मान सन्मानही दिला जातो. आता याच्यामध्ये चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटामध्ये 33 अनारसेंचं दान दिलं जातं. आणि 33च का, कारण 33 कोटी देवांचं ते एक प्रतीक आहे. हा जो महिना आहे या महिन्यामध्ये सगळे पवित्र धार्मिक कार्य केले जातात, पण जे मंगळ कार्य आहेत ते केले जात नाही. उदाहरणार्थ वास्तुशांती असेल, उपनयन संस्कार असेल, किंवा नवीन दुकानाची सुरुवात असेल, किंवा इतर कार्य असतील, हे धार्मिक कार्य या महिन्यामध्ये निषिद्ध मानले गेलेले आहेत. पण जप करणं, नित्यकर्म करणं, व्रत करणं या महिन्यामध्ये पवित्र समजलं गेलेलं आहे. आता काही जण या महिन्यामध्ये दिवसातून एकदा जेवण करतात, काही जण उपवास धरतात आणि अशा प्रकारे हा महिना साजरा केला जातो. आता पुरुषोत्तमपुरी हे बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये गोदावरीच्या नदीकाठी वसलेलं एक देवस्थान आहे. पूर्ण भारत देशामध्ये एकमेव पुरुषोत्तमाचं मंदिर या नदीवर वसलेलं आहे. आणि या नदीवर हे मंदिर वसल्यामुळं येथे फार मोठी जत्रा भरली जाते, दानधर्म केला जातो. विशेष म्हणजे गोदावरी नदी तिथं असल्यामुळं स्नान करून देवाची पूजा करणं या महिन्यामध्ये पवित्र मानलं जातं. बरेच भाविक या महिन्यामध्ये येतात. आता याची आख्यायिका अशी आहे की स्वतः विष्णूंनी पुरुषोत्तमाचा अवतार घेऊन राक्षसांचा संहार केला होता, राक्षसांचा वध केला होता आणि भक्तांना दर्शन दिले होते. आता विशेष म्हणजे जी विष्णूची मूर्ती आहे ते वाळू आणि गूळ यांच्या मिश्रणातून एकसंध तयार झालेली आहे असे जाणकार सांगतात. आणि या मूर्तीचं दर्शन घेणं ह्या महिन्यामध्ये पवित्र समजलं जातं. आणि विशेष म्हणजे ही मूर्ती हेमाडपंथी असून, आणि दुसरी गोष्ट मंदिर हेमाडपंथी आहे आणि भाविक या ठिकाणी गर्दी करतात. आणि बऱ्याच कानाकोपऱ्यातून या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी
अधिक मासामध्ये लोक त्या ठिकाणी जात असतात आणि म्हणून या दृष्टीनं अधिक मास हा पवित्र समजला जातो. धन्यवाद.